नमस्कार. मानकन्या ट्रस्ट साई सूर्य नेत्रसेवा यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आपण नारी शक्ती पुरस्कार आणि आदर्श माता गौरव पुरस्काराचं इथे आज वितरण सोहळा संपन्न करत आहोत. आणि या सोबतच हा कार्यक्रम संपल्यानंतर माता भगिनींसाठी दिवसभर नेत्र आरोग्य शिबिराचं सुद्धा आयोजन आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की जागतिक महिला दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो, परंतु हा दिवस फक्त उत्सव म्हणून साजरा न व्हावा तर काहीतरी कृती व्हायला हवी, ऍक्शन व्हायला हवी, काहीतरी परिवर्तनाच्या नांदीकडे जाणारं एक सकारात्मक पाऊल पडलं पाहिजे. आणि त्या उद्देशाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. मी आताच आपल्याला सांगत होते की स्त्री हा सृष्टीचा एक आधारस्तंभ आहे. स्त्री ही एक समाजाची आदर्श शिल्पकार आहे आणि हीच लहान लेकरांची भाग्य विधाती आहे. अशा स्त्रीच्या स्त्रीत्वाला, मातृत्वाला, नारी शक्तीला वंदन करणं, अभिवादन करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि हा कर्तव्याचा भाग म्हणूनच आपण आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि मी आताच आपल्याला सांगितल्याप्रमाणे की आमच्या आदरणीय सासूबाई मानकोरबाई कांकरिया या स्वातंत्र्य सैनिका होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी खूप मोठी लढा दिलेला आहे. आदरणीय आपल्याला आता सांगितल्याप्रमाणे की विनोबाजी भावे असतील, महात्मा गांधीजी असतील, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी जो लढा दिला, त्याचे आंदोलन केलं, स्वातंत्र्यासाठी त्यांनी तो त्याग केला आणि त्यामुळे त्यांना कारावास सुद्धा भोगावा लागला. आणि त्यांनी सुद्धा आपल्या मुलांवर अत्यंत उत्तम असे संस्कार केले. या मातेला स्मरण करत आपण या मातृशक्ती गौरव पुरस्कार आणि नारी शक्ती पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे. शुभ संकल्पों के दीप जलाए अपने अपने मन में, शुभ अपने अपने मन में नारी शक्तीचे अभिनंदन करण्यासाठी व मातृशक्तीला वंदन करण्यासाठी या पुरस्काराचे आयोजन केलेले आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे मानपत्र, शाल, स्मृतिचिन्ह, मुकुट, मोठी हार व डॉक्टर सुधाताई कांकरिया लिखित पुस्तक स्त्री जन्माचे स्वागत करा. सर्वप्रथम मी डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डायरेक्टर सौ धनश्री सुजय विखे पाटील, मुक्काम पोस्ट लोधी बुद्रुक, तालुका राहता येथील सौ धनश्रीताई विखे पाटील, शिक्षण MA BA फायनान्स. कुठलीही राष्ट्रीय पार्श्वभूमी नसताना पतीच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील यांनी सुरू केलेली रणरागिणी महिला बचत गटाच्या अध्यक्ष तसेच डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या डायरेक्टर असणाऱ्या सौ धनश्रीताई सुजय विखे पाटील यांना नारी शक्ती पुरस्कार देऊन गौरविण्यात आम्हाला अत्यंत असा आनंद होत आहे. अहिल्यानगरच्या प्रथम नागरिक महापौर ज्योतिताई अमोल गाडे, शिक्षण BA BEd, लहानपणापासूनच पुस्तक वाचण्याची त्यांना आवड, माहेर आणि सासर दोन्हीकडून राजकीय वारसा लाभलेल्या, 2 वेळेस नगरसेवक म्हणून नियुक्त झालेल्या, महापौर पदाच्या माध्यमातून तसेच अहिल्यानगर महानगरपालिकेच्या सकारात्मक राजकारणातून परिवर्तन करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या सौ ज्योतिताई अमोल गाडे यांना नारी शक्ती पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत असा आनंद होत आहे. उपमहापौर यांच्या पत्नी सौ सुप्रिया धनंजय जाधव मॅडम यांचा गौरव करण्याची मान्यवरांना विनंती करतो. आता आपण आदर्श माता गौरव पुरस्काराचे वितरण करीत आहोत. यामध्ये सर्वप्रथम वीर माता सौ लताबाई अजिनाथ मैत्री, कर्जत तालुक्यातील मिरज गावातील रहिवासी अशी माताजीने आपल्या पोटचा गोळा राहुल अजिनाथ मेहत्रे यांना देश सेवेसाठी समर्पित केले. 2012 साली झालेल्या कारगिल युद्धात माननीय राहुलजी शहीद झाले. देशासाठी त्यांनी बलिदान दिले. अशा वीराला व वीर मातेला त्यांच्या कुटुंबाला त्रिवार वंदन. पती अजिनाथ रामभाऊ मेहत्रे हे शेतकरी, देशभक्तीने अवघे कुटुंब भरलेले. त्यांच्या संसार वेलीवर 3 फुले उमलली. भाऊसाहेब, सुरेखा आणि राहुल सर्वांवर उत्तम संस्कार केले व 1 फूल भारत मातेच्या चरणी अर्पित केले. अशा वीर मातेला मनापासून वंदन करीत आम्ही त्यांना आदर्श माता पुरस्कार देऊन गौरवित करत आहोत. मुक्काम पोस्ट तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील
सौ प्रभावती तुकाराम केदार नागपूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील मुक्काम गोष्ट अरण या छोट्याशा गावातील रहिवासी, परंतु आपल्या सर्व लेकरांना त्यांनी संस्काराबरोबरच उच्च शिक्षण दिले. पती श्री तुकाराम यांच्या भरभक्कम आधार मिळाला. सर्वात मोठा मुलगा रामदास यांनी फिजिओथेरपिस्टची पदवी घेतली. आर्मी मधील मेडिकोर मध्ये निस्वार्थ सेवा देऊन देशांच्या रक्षणासाठी योगदान दिले. ऑपरेशन कारगिल, ऑपरेशन विजय व ऑपरेशन पराक्रम साठी केलेल्या देश सेवेसाठी त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले. दुसरा मुलगा विष्णू इंजिनिअरिंगचे शिक्षण तर धन्यकुमार हे विठ्ठल मेडिकल संचालक आहेत. मुलगी सौ सुरेखा हिने आईच्या नावाने श्री प्रभा साडी सेंटरची उभारणी केली आहे. अशा देश सेवा, समाज सेवा करणाऱ्या लेकरांना घडविण्याचे श्रेय माता प्रभावती यांना जाते. अशा या मातेला आम्ही आदर्श माता पुरस्कार प्रदान करीत आहोत. पाथर्डी जिल्ह्यातील अहिल्यानगर येथील श्रीमती कौशल्या कोंडीराम ढाकणे पाथर्डी येथील रहिवासी, ज्युनियर क्लर्क म्हणून पंचायत समिती पाथर्डी येथून त्या निवृत्त झाल्या. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी पती देवा घरी गेले. तेव्हा मोठा मुलगा 9 वर्षाचा व छोटा 7 वर्षाचा होता. हिंमत न हारता एवढे मोठे दुःख पचवत त्यांनी आई व बाबांची दोन्ही भूमिका चोख बजावली. मोठा मुलगा संजय इंजिनियर झाला तर छोटा अविनाश BSc झाला व MPSC परीक्षा पास होऊन मुंबई महानगरपालिका येथे अतिरिक्त आयुक्त या मोठ्या पदावर कार्य करीत आहे. अशा कर्तृत्व संपन्न माऊलीला त्रिवार वंदन करीत आम्ही त्यांना आदर्श माता पुरस्कार प्रदान करीत आहोत. अहिल्यानगर येथील BK शर्मिला बाळासाहेब शिंदे स्वतः MA BEd शिक्षिका म्हणून उत्तम कार्य केले, परंतु नंतर मात्र सत्य ईश्वरीय ज्ञान अर्थात राजयोगा मेडिटेशनचा सखोल अभ्यास केला. आता स्वतः शिवसागर भवन गीता पाठशाळेच्या त्या संचालिका आहेत. लौकिक ज्ञान तर अनेक जण घेतात, पण ईश्वरीय ज्ञान घेऊन कुटुंबातील सर्वांना त्यात सहभागी करून घेणे ही अवघड बाब त्यांनी सहज केली आहे. उच्च शिक्षित असणारे हे कुटुंब समर्पित वृत्तीने ईश्वरीय सेवेतही आहे. कन्या प्रतिज्ञा आता समर्पित BK तेजस्विनी विधी झाली असून मुलगा तुषार व प्रणव ही ब्रह्मकुमारी कुमार आहेत. तुषार गुजरात येथे तर प्रणव पुणे येथे मोठ्या पदावर कार्यरत आहेत. पतीचे त्यांना उत्तम साथ लाभली असून पती बाळासाहेब हे नेवासा येथील महाविद्यालयात अध्यापक असून तेही ज्ञानातच आहेत. अशी माता जी स्वतः राजयोगी झाली असून मुलांवरही राजयोगाचे संस्कार अवघ्या कुटुंबाला ईश्वरीय सेवेत कार्यरत ठेवले, तिला आदर्श माता पुरस्कार देताना आम्हाला अत्यंत असा आनंद होत आहे. पिंपळगाव लांडगा येथील सौ महानंदा अनिल लांडगे पिंपळगाव लांडगा सारख्या छोट्याशा गावामध्ये रहिवासी असून सकारात्मक राजकारणामध्ये त्यांचा पुढाकार आहे. अहिल्यानगर येथील जिल्हा परिषद मधील महिला व बाल कल्याण समितीच्या त्या 2010 ते 2012 या कालावधीमध्ये सभापती होत्या. त्या कालावधीत त्यांनी श्री जन्माचे स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने मुलींच्या नावाने 2000 रुपयांची ठेव पावती करावी असा प्रस्ताव मांडून मंजूर करून घेतला. पती ॲडव्होकेट अनिल लांडगे यांची त्यांना उत्तम साथ लाभली. त्यांना 2 मुलीच आहेत. छोट्या गावात राहून सुद्धा दोन्ही मुलींनाच कुमारी अपूर्वा व कुमारी अनुजा दोघींना त्यांनी उत्तम शिक्षण दिले. अपूर्वा ही BSc हॉर्टिकल्चर झाली असून पुढे आता मास्टर डिग्रीचा अभ्यास पूर्ण करीत आहे. तर अनुजा मुंडे येथे फिजिओथेरपीचे शिक्षण घेत आहे. सासूबाई सगुणा सूर्यकांत लांडगे यांना शेतीची आवड, त्यांच्या सोबत सध्या सौ महानंदाताई फळबागाची उत्तम शेती करीत आहेत. श्री जन्माच्या स्वागताचा संस्कार जनमानसात रुजविणाऱ्या मातेला आम्ही आदर्श माता पुरस्कार प्रदान करीत आहोत. नमस्कार. सर्वप्रथम इथे उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज नारी शक्ती आणि आदर्श माता गौरव पुरस्कार वितरण सोहळा या कार्यक्रमासाठी सर्व उपस्थित इथे मान्यवर व सर्व महिला भगिनी, खरं तर हा जो पुरस्कार मला दिलेला आहे मी खरंच कांकरेताईंचं मनापासून धन्यवाद करेन की त्यांनी या पुरस्कार मला शोभेल असं त्यांना असं वाटलं की मला हा पुरस्कार दिला पाहिजे. आता मला माहित नाही का त्यांना वाटलं, पण थँक्यू, तुम्ही मला एवढा सन्मान दिला. आणि आता इथे उपस्थित ज्या महिला आहेत, खरं तर त्यांना हा पुरस्कार किंवा जे पण पुरस्कार ताई देणार आहेत, खरं त्यांचं गौरव करणं फार गरजेचं आहे. कारण आपली जी मुलं असतात ती एक आई म्हणून आपल्याला माहिती आहे की आपला किती जीव असतो आपल्या मुलांमध्ये. आणि ती मुलं जेव्हा आपण
देशाच्या सुरक्षतेसाठी तुम्ही जर त्यांना आपल्यापासून लांब पाठवतायत तर त्याच्या एवढा त्याग कोणचीच आईला ह्या पूर्ण आयुष्यात किंवा कधीही कोणची आई हे करू शकत नाही, पण ती करते, ह्या देशासाठी करते. तर त्यांना खरं मानाचा मुजरा आपण सगळ्यांनी दिला पाहिजे. खरंच त्यांचं धन्यवाद केलं पाहिजे. अशा माता खरं आपल्या भारत देशाला अशा माता मिळालेल्या आहेत, हे आपलं सौभाग्य आहे. आणि त्याच्यामुळेच आपण इतक्या सुरक्षित पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये निवांत एक चांगला संस्कार, एक चांगला संसार करतो, आपली मुलं घडवतो, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण देतो. आणि कुठेतरी यांचे पुत्र जे आहेत ते सरहदेवर उभे असतात आपलं संरक्षण करण्यासाठी. तर मी त्यांचं धन्यवाद करेन. आज या ठिकाणी जागतिक महिला दिनानिमित्त सुधाजी कांकरे आणि कांकरे सर आणि आज या ठिकाणी त्यांनी जो काही मला नारी शक्तीचा पुरस्कार देऊन माझा गौरव केलाय, तर यात माझा खरंच मलाच माझा अभिमान वाटतो का मला पण कुठेतरी पुरस्कार आणि गौरव मिळायला सुरुवात झाली. आणि हा पुरस्कार म्हणजे फक्त पुरस्कार न घेता त्याच्याबरोबर आपलं कार्य पण तशा पद्धतीने करावं लागतं. तर आत्ताच मी महापौर झाले, पण आता त्याची मोठी जबाबदारी माझ्यावर येऊन पडलेली. तर मी त्याचं महिलांसाठी म्हणा किंवा पूर्ण नगर शहरासाठी म्हणा आपण काहीतरी वेगळं करण्याची माझी एक इच्छा आहे. आणि त्याच्याबरोबर आपलं स्वच्छ शहर इंदोर सारखं तुम्ही पेपरमध्ये वाचलंच असेल, मी सांगितलं होतं तसं करण्याची पण माझी खूप इच्छा आहे. तर त्याच्यासाठी कुठेतरी मला तुमच्यासारख्यांची महिला भगिनींची तर जास्तच गरज पडते. कारण आपण घर पाहतो तर एक महिला जरी नसली तर सगळ्या घराचे काम बंद पडतात. तसं आपण आपल्या महिलांचाच कुठेतरी ताईंनी गौरव करायला सुरुवात केली. ते खूप अत्यंत चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आणि सरांचे पुन्हा एकदा आभार मानते आहे. म्हटल्याप्रमाणे या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. या देवी सर्व भूतेषु मातृ रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. अशाप्रमाणे नारी शक्ती पुरस्कार आज आपण प्रदान केलेला आहे. आणि तसंच की मातृशक्तीला वंदन करण्यासाठी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ए माँ तेरी कोई उपमा नहीं हो सकती. ए माँ तेरी कोई उपमा नहीं हो सकती, क्योंकि उपमा भी एक उपमा है. क्योंकि उपमा भी एक उपमा है. असंही म्हटलं जातं की ए माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी. म्हणजे कुठे परमेश्वर आणि कुठे आई याच्या आईचं प्रेम जे त्यागाचं प्रेम आहे, निस्वार्थ प्रेम आहे, आत्मिक प्रेम आहे, हृदयापासून असलेलं आहे, काळजापासून असलेलं प्रेम आहे. हे प्रेम म्हणजे ईश्वराची नातं जोडणारं प्रेम आहे. अशा मातृशक्तीला वंदन करण्यासाठी आपण आदर्श नारी पुरस्काराचा गौरव पुरस्काराचं हे आयोजन केलेलं होतं. आणि अशा या समारंभाची आभार प्रदर्शन करण्यापूर्वी आपण आज जागतिक महिला दिवस साजरा करत आहोत. जगभरात जागतिक महिला दिवस साजरा होत आहे. पण अनेक ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे की म्हणजे जसं जगाच्या पाठीवर सर्वात जास्त जर कुठला मोठा प्रॉब्लेम असेल तो म्हणजे स्त्री भ्रूण हत्येचा आहे. आणि सर्वात जास्त स्त्री भ्रूण हत्या या भारतातच होतात आहे. आता पहिल्यापेक्षा परिस्थिती बदलत चाललेली आहे, सकारात्मक होत चाललेली आहे. तरी पण अजून आपण काही त्या लाईन गाठलेली नाही, तोपर्यंत अजून आपण नॉर्मल आलेलो नाहीत. आणि त्यासाठी परत एकदा समाज मन स्त्री जन्माच्या स्वागतासाठी जागृत करण्याच्या हिशोबाने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा होत आहेत. आणि ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेतला जाणार आहे. कालच आम्ही हिवरे बाजारला गेलेलो होतो, तिथे ग्रामसभा झाली आणि ग्रामसभेमध्ये स्त्री जन्माच्या स्वागताचा ठराव घेण्यात आला. त्या ठरावाचे 3 मुद्दे होते. नंबर 1 मुद्दा होता की आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही आणि प्रत्येक स्त्री जन्माचा आम्ही स्वागत करू, कन्या जन्म आनंद सोहळा साजरा करू. दुसरा मुद्दा असा होता की आमच्या गावामध्ये असणाऱ्या ज्या गर्भवती माता आहेत त्यांना आम्ही गर्भ संस्कार आणि गर्भ रक्षणाचे धडे देऊन आरोग्याच्या सर्व प्रकारच्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देऊ. आणि तिसरा मुद्दा होता
सामूहिक शपथ म्हणजे सर्व गावकऱ्यांनी मिळून एकत्रितपणे स्त्री जन्माच्या स्वागताची सामूहिक शपथ घ्यायची आहे आणि म्हणूनच आपण सुद्धा तो नियम पाळायचा आहे आपल्या या सभेचा. म्हणून मी आपणा सर्वांना नम्र विनंती करेल की 1 मिनिटासाठी आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. आपल्याला ही प्रतिज्ञा घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन, अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचे. भारत माता की वंदे. धन्यवाद. मातृवंदन करून या जागतिक महिला दिनानिमित्त आज ज्या माता इथे आल्या आहेत त्यांचा जो आपण मान सन्मान किंवा सत्कार म्हणा आपण जो करतो आहोत, यामुळे मानकन्या ट्रस्टला विशेष करून माझ्या आईच्या आत्म्याला खूप आनंद मिळत असेल याची मला खात्री आहे. माझी आई जी स्वातंत्र्य सैनिका होती आणि 9 महिने ती त्या काळात ब्रिटिशांच्या तुरुंगामध्ये तुरुंगवास तिने भोगलेला आहे आणि ते संस्कार आम्हाला लहानपणापासून मिळाले. आणि आज या कार्यक्रमात विशेष करून धनश्रीताई आज मला वाटतं पहिल्यांदाच आपण इथे आलेला आहात, पण ते खूप मोठा कारभार ते सांभाळतात. आज त्यांची आणि जाधवताईंची जी प्रमुख उपस्थिती लाभली ती सगळ्यांना प्रेरणादायी ठरली, कारण त्या दोघंही इतक्या कमी वयामध्ये इतकी कामं करतायत की आपल्याला सगळ्यांकडनं त्यांचा आदर्श तर मिळतो पण प्रेरणाही मिळते. आपण या कार्यक्रमाला दोघंही आलात, मनापासून मी आभार मानतो. सर्व माता ज्यांना आज आपण आदर्श माता म्हणून आज त्यांना सन्मानित करत आहोत, सगळ्या माता आणि त्यांचे सगळे कुटुंबीय. हा एक कुटुंब झालं ना मोठं, आदर्श माता आणि सर्व कुटुंबीय हे सर्वजण आले आणि आमच्या या आनंदामध्ये आपणही सहभागी झालात. तर आपल्या सगळ्या कुटुंबियांचे आणि मातांचे मी नमन करतो आणि त्यांचेही धन्यवाद करतो. नमस्कार, मी धनश्री सुजय विखे पाटील आणि आज डॉक्टर सुधा कांकरिया यांनी आयोजित मानकन्या ट्रस्ट यांच्या अंतर्गत आदर्श महिला पुरस्कार व आदर्श माता पुरस्कार आणि आदर्श नारी शक्ती पुरस्कार या पुरस्काराच्या कार्यक्रमासाठी ताईंनी आपल्या हॉस्पिटलच्या तिकडे एक छोटासा कार्यक्रम आपल्या महिलांसाठी ठेवलेला होता आणि या कार्यक्रमामध्ये मला त्यांनी आदर्श नारी पुरस्कार दिलेला आहे आणि खरंच मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेल. का तर आदर्श नारी पुरस्कार जेव्हा मला मिळाला मला फार आनंद झाला की खरंच आपण कुठेतरी काहीतरी या सोसायटीला देणं आहे आणि आपण काहीतरी करत आहोत या महिलांसाठी, असं मला ते पुरस्कार मिळाल्यावर वाटलं की एक जो मार्ग निवडलेला आहे विखे पाटील परिवाराने त्या मार्गावर मी कुठेतरी चाललेली आहे आणि परिसरातल्या ज्या महिला आहेत त्यांना कुठेतरी पायावर उभं करणं किंवा त्यांना ह्या जगामध्ये वावरण्याचा मार्ग कुठेतरी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न जो केलेला आहे, जो इतक्या पिढ्यांपासून आम्ही करायचा प्रयत्न करत आहोत, तो कुठेतरी यशस्वी पार पडतोय आणि त्यासाठी त्यांनी हा पुरस्कार मला दिलेला आहे. खरं तर मी त्यांचं मनापासून धन्यवाद करेन. आणि आदर्श माता पुरस्कार ज्या ज्या महिलांना मिळाला, ज्या ज्या मातांना मिळालं, मी खरं त्यांना शुभेच्छा देते, कारण त्यांनी ज्या निवडलेल्या माता आहेत
त्यांच्यासमोर खरं तर माझा पुरस्कार काहीच नाही, तर ह्या सगळ्या महिलांना त्यांनी जो गौरवान केलेला आहे आज इथे, त्या मातांना गौरवान केलेला आहे. मला खरंच त्या गोष्टीचं खूप छान वाटलं. आणि कांक्रिया ताईंना पुन्हा एकदा या मातांचा सन्मान केला, माझा सन्मान केला, त्यासाठी मी त्यांचं खरंच मनापासून आभार व्यक्त करते. थँक्यू. माझं नाव लता अजिनाथ मेत्रे, राहणार मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा आयनानगर. माझा मुलगा राहुल सैनिक भरती झाला होता. मला 3 मुलं, 2 मुलं आणि 1 मुलगी. माझा लहान मुलगा राहुल देश सेवेसाठी सैन्यामध्ये भरती झाला आणि कारगिलच्या युद्धामध्ये तो शहीद झाला. अशा वीराची आई म्हणून वीर माता पुरस्कार आज मिळाला. त्यामुळे मी डॉक्टर कांकरे कुटुंब ट्रस्ट यांचे ऋणी आहे. माननीय मान्यवरांना माझा नमस्कार. माझं नाव प्रभावती तुकाराम केदार, राहणार आरण, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आज मला 4 मुलं आहेत. 4 मुलांतीस म्हणजे मोठा मुलगा रामदास त्याबद्दल माझं म्हणजे सांगायचं की त्याने 18 वर्ष पूर्ण देशाची सेवा करून इथं साई सेवा नेत्रा येथे हॉस्पिटलमध्ये काम पाहतात. दुसरा मुलगा माझा विष्णू, त्याचं कंपनी टाकली त्यानं, होमची कॅरी बॅगाची कंपनी टाकलेली आहे आणि त्याचं वर्कशॉप सुद्धा मोठा आहे. त्याचा व्यवसाय भरपूर आहे. पुन्हा 3 नंबरचा धनंजय त्याचं मेडिकल आहे, कापड दुकान आहे, 3 गाड्या भाड्यानं चालतात, त्याचा पण व्यवसाय चांगला आहे. मुलगी सुरेखा, मुलीचं पण कापड दुकान आहे, तिचा पण व्यवसाय मोठा आहे. ती सुद्धा चांगलं म्हणजे स्वतःच्या पायावर तिने ही मुलं उभा राहिली. माझ्या म्हणजे सगळ्यापेक्षा माझ्या मुलांनी सगळ्या त्याच्या रामदासमुळं, कांकरे मॅडममुळं किंवा सरांमुळं मला आज इथे यायची संधी मिळाली. मला गौरव पुरस्कार, माता गौरव पुरस्कार मला आज इथं मिळाला. मला खूप आनंद झाला. नमस्कार, माझं नाव कौशल्या कोंडीराम ढाकणे. मी एकदम खेड्यातून आलेले, पाथर्डे येथे राहते. माझे पती वयाच्या 34व्या वर्षी दुर्दैवी निधन झालं वीज पडून, आणि मी ते 27 वर्षाची होते. त्यानंतर माझी परिस्थिती फार गंभीर होती आणि मी पतीच्या जागेवर अनुकंपा या भरतीवर नोकरी करत सिनियर क्लार्क म्हणून काम केले. पाथर्डे येथे पंचायत समितीत 20 वर्ष. आणि माझा मोठा मुलगा तो त्यावेळेस 9 वर्षाचा होता, लहान मुलगा 7 वर्षाचा होता. माझा मोठा मुलगा मायनेर इंजिनिअरिंग नागपूर येथे त्याचं शिक्षण झालं आणि त्यानंतर तो धनबाद येथे मायनिंगमध्ये तो युरेनियम खाणीमध्ये त्यांनी 10 वर्ष सर्व्हिस केली आणि त्यांच्यानंतर तो चंद्रपूर येथे अंबुजा सिमेंटमध्ये त्यांनी 20 वर्ष नोकरी केली. आणि माझा छोटा मुलगा अविनाश टाकणे तो BSc केलं त्यांनी मुंबईला. तेथेच असतानाच त्यांनी MPSC परीक्षा दिली आणि तो परीक्षा पास होऊन तो आज येथे वेगवेगळ्या पदावर त्याने मुंबई येथे, आणि आज तो महानगरपालिका मुंबई येथे तो अतिरिक्त काय म्हणतो सचिव आहे. आणि आज त्याच्यावर मला सुधाताई कांकरे यांनी आदर्श माता म्हणून पुरस्कार केला. त्यांचे मी मनापासून अगदी खूप खूप आभार मानते. आणि सुधाताईंनी अशा कित्येक वीर माता, हे इतर जनजागृती किंवा शक्ती नारी यांनाही पुरस्कार दिला. आणि सगळ्यांना अगदी महिलांना, सर्व वर्गातील छोट्या मोठ्याचे सर्व महिलांचा सन्मान करतात ते, याचं मला मी अगदी खूप मनापासून सुधाताईंचं फार फार कौतुक करते. मला फार त्यांचा अभिमान वाटतो. एक नारी म्हणून, एक स्त्री म्हणून त्यांनी एवढं समाजात खूप चांगलं मोठं ते कार्य करतात. आणि असंच त्यांना कार्य करायची चांगली संधी मिळो आणि उर्वरित आयुष्य त्यांचं खूप असं जनसेवेत जावं आणि त्यांना चांगले आयुष्य लाभो, हीच माझी इच्छा. सर्वांना अगदी आदर्श माता म्हणून अशाच माझ्याप्रमाणे अशाच आदर्श माता व्हावेत, निर्माण हवेत आणि आपल्या नारी शक्तीचा
आपल्या स्त्री जन्माचं सार्थक करून घ्यावं हीच माझी विनंती सर्व महिलांना आहे. ओम शांती. माझे नाव शर्मिला बाळासाहेब शिंदे आणि मी 15 वर्षापासून हा राजयोगाचा अभ्यास करत आहे. तर आज महिला दिनानिमित्ताने या ठिकाणी डॉक्टर सुधा कांक्रिया मॅडम यांनी कन्हैया ट्रस्टच्या वतीने जो हा महिला दिनाचा प्रोग्राम आयोजित केलेला आहे, तर अनेक तळागाळातील मातांचा या ठिकाणी त्यांनी सन्मान केलेला आहे, गौरव केलेला आहे. तर खरंच म्हणजे त्या कृतीमधूनच खरोखर महिला दिन त्यांनी साजरा केलेला आहे आणि खूप साऱ्या महिलांना या महिला दिना निमित्ताने खूप प्रेरणा आणि नारी शक्तींना पण खूप उमंग उत्साह त्यांनी दिलेला आहे. आणि खरोखरच परमपिता शिव परमात्म्याने पण ज्ञानाचा कलश मातांच्या डोक्यावरती ठेवलेला आहे. तर खरोखर आज ज्ञानाचा कलश सुधाताई सुद्धा वाटत आहेत आणि आम्ही माता सुद्धा हा ज्ञानाचा कलश वाटत आहोत. आज या ठिकाणी मला सुद्धा एक मातृशक्तीचा त्यांनी सन्मान केलेला आहे आणि आदर्श माता गौरव पुरस्कार दिलेला आहे. तर खरोखर त्यांचे या ठिकाणी खूप आभार आहे. आणि माझे 3ही मुलं या परमपिता शिव परमात्मा ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये समर्पित ब्रह्माकुमार आहे आणि मुलगी सुद्धा एक ब्रह्माकुमारी बनलेली आहे. तर आमचं असं ईश्वरीय कुटुंब आहे. तर त्यांनी या ईश्वरीय कुटुंबासाठी सुद्धा म्हणजे मला या ठिकाणी आदर्श माता गौरव पुरस्कार दिलेला आहे. तर मला खूप अंतकरणापासून आनंद होत आहे, कारण मी स्वप्नात सुद्धा असा विचार केला नव्हता की मला या ठिकाणी आदर्श माता गौरव पुरस्कार भेटेल. मी फक्त निस्वार्थपणे कार्य करत होते, पण सुधाताईंना म्हणजे त्या कार्याची कुणकुणी लागली आणि त्यांनी या पुरस्कारासाठी मला योग्य समजलं, पात्र समजलं. तर त्यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. आणि मला खूप आज आनंद होत आहे की खरोखर त्यांनी मला योग्य समजले आणि हा पुरस्कार प्रदान केला. हॅलो, नमस्कार. माझं नाव पूजा जोशी. मी आज मानकल्याण ट्रस्टचा आयोजित केलेला कार्यक्रम महिला शक्ती पुरस्कार इथे उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सौ महानंदाताई लांडगे यांच्या वतीने मी त्यांचा गौरव पुरस्कार रिसीव्ह करण्यासाठी आलेले आहे. महानंदाताई लांडगे ह्या त्यांच्या मुलीची परीक्षा असल्यामुळे त्या आज उपस्थित राहू शकल्या नाही. त्यांच्या वतीने मी या कार्यक्रमाला उपस्थित आहे. तर आजचा कार्यक्रम खरंच खूप छान होता. आजचा कार्यक्रम हा जाणीव करून देतो की प्रत्येकाने स्त्री शक्तीचा आदर केला पाहिजे, सन्मान केला पाहिजे. आणि सन्मान म्हणजे कुठल्याही पद्धतीने तुम्ही करू शकता. डे टू डे लाईफ मध्ये पण तुम्ही तुमच्या बहिणीची, बायकोची, तुमच्या आयुष्यात जी कोणी स्त्री असेल तिचा तुम्ही छोटीशी मदत करूनही तुम्ही तिची मदत करताय. हा पण एक तिचा सन्मान आणि पुरस्कारच आहे. हेच माझं सांगणं आहे. आणि हे जे ज्यांना मानकन्हैया ट्रस्टनी हे जे कार्यक्रम आज ठेवला हा खूप इन्स्पायरिंग आहे आणि ह्या कार्यक्रमाला येऊन मला अतिशय आनंदी वाटतंय. थँक्यू.